गाडीची ग बैलन माग फिरून बघत्या ती, ताई ता बंधू माझ्यान धन्या विसावा मागत्या ती, विसावा मागत्या ती, विसावा मागत्या ती. गाडीच्या बैलाला रातीची पडली चाल, रातीची पडली चालन गाडीवानाचं डोळ लाल. जडा भाराचं पितांबर मेवना राजस वाचईना, माझ्या त्या बहिणीला न घर राधाला पोचईना. लुगड घेत येईल त्यात रेशमी काय नाही, ताई ता बंधू बोलेन बैना एवढ्यानं झालं नाही. भावज गुजईरी पाया पडाव चांग येईल, अन तुझ्या हळदी कुंकवानन माझ जोडव रंग येईल. सासूनी सासरान दोन्ही तुळशीची रोप, त्यांच्या बी सावलीलान गार लागते बाई झोप. आपल्या भरताराची सेवा करावी आदराण, माझी तू बहिणाबाईन पाय पुसाव पदराण. प्रीतीचा एवढा कंतन नको प्रीतीवर जाऊ, न पानातल्या बी नावन नाही लागत अनुभव. उभ्या मी गल्ली जाते न दंड भुज वाजा कुणी, दंड भुज वाजा कुणी न पाणी पित्याच राकुणी. जीवाला भारी जडन कुणी येऊन काय केलं, न बयाच्या बाळायानी दूध वाघाचं पैदा केलं. बापाणी केल्या सुनान लेका परीस देखईन्या, न लेका परास देखईन्या, न हाती दवत लेकईन्या. माझ्या बी अंगणात न बाळ कुणाच गजबार, सुशी सावळी बाळ माझी न तिची मावशी हौशीदार. जातीसाठी माती माती खाताना लाग बाळू, अन पित्या माझ्या दौलतारे ढाण्या वागा मी तुझी वाडू. पावना आला म्हणून सासू मालणीचा भाऊ, करंजा तळती माझी जाऊन नंद कामिनी दिवा लावू. सांगावा सांग इति सांगली गावच्या सरापाला, सोन्याची साकडी गण बघू माझ्याच्या घड्याळाला. गुज ग बोलायाला दारमाडी चढक लाव, अन माझी तू बहिणाबाईन मग हुरद उकलाव. चांदीच्या कंदिलाला न त्याला सोन्याची जोडवात, न माझ्या बंधूला रात झाली साताऱ्या तालुक्यात. जीवाला खावी वाटे अणबाई पुरणाची पोळी, बैनाची माझ्या बाळन माझ्या पूजेला चाफे कडी. 8 दिवसाच्या सोमवारी नको पापीनी दळू गहू, नको पापीनी दळू गहून 7 नवसाचा माझा भाऊ. गावा शेजारी गावंदर शिवे शेजारी हाई मळा, पित्या माझ्या गुजराचीन सदा कुनब्याची तारांबळा.
जीवाला भारी जडन बाई म्या उंबऱ्या दिलं ऊस न गवळणी माझी बयान तुला कळालं नाही कस. जीवाला भारी जडन पाय ठरला जमिनीला बया माझ्या त्या मालनीला न कस कळालं हरणीला. थोरल्या जात्याचं ग नाव ठेविल हत्तीरथी बया माझ्या मालणीच्यान सुना दळत्या भागीरथी न बया माझ्या त्या मालणीच्यान सुना दळी त्या भागीरथी. आजच्या भागातील ओव्या आपल्याला कशा वाटल्यात नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखीन ओव्या आपल्याला ऐकायच्या असतील तर चॅनलला अवश्य भेट द्या. त्यासोबतच मराठी कोडी, उखाणे, लग्नाची गाणी, बहिणाबाईंचे काव्य आणि बरंच काही ऐकायची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.